नमस्कार. आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर केसांसाठी किंवा कंबरदुखी किंवा गुडघ्यासाठी ही एकदम छान पौष्टिक असं सूप आहे. तर बघू शकता एकदम छान झालेलं आहे. तर इथं मी शेवग्याच्या शेंगाचा सूप बनवलेला आहे. आता यासाठी इथं शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, कट करून घ्यायच्या. आता याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. आता या पद्धतीने तुकडे बारीक करून घेतलेले आहेत मी काप या शेंगाचे. तर तुम्ही ह्याच्यापेक्षा लहान साईज पण कट करू शकता. आता ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि 1 ग्लास पाणी टाकून शिजवून घ्यायच्यात शेंगा. आता राहिलेल्या शेंगा पण कट करून घेणार आहे मी. तर एकदम छान चवदार असं सूप तयार होते. एकदा नक्की बनवा. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे. आणि आता हे गॅसवर शिजवण्यासाठी ठेवायचे. आता ह्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. छान मऊसूद अशा शेंगा शिजवायच्यात. आता तोपर्यंत इकडे मी फोडणीसाठी भाज्या कट करून घेणार आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण घेतलेला आहे आणि हे बारीक एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. आता लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर त्यामुळे एकदम छान सूप चवदार लागते. आता इथे मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे. तुम्ही कांदा नाही टाकला तरी चालतंय. हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालते. आता इथं बारीक नकलून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण पण अशा कट करून घ्यायचं आहे. आता कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता इथं छान शेंगा पण शिजलेल्या आहेत. गॅस बंद करायचा आहे. आता शेंगा खाली घेतलेल्या आहेत मी, एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची पाणी टाकून थोडंसं. आता हे पाणी फेकून द्यायचं नाही, याच्यातच वापरायचे सूपसाठी. आता बघू शकता एकदम बारीक वाटून झालेलं आहे. याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचे. आता शेंगा शिजवलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता एकदा फिरवून घ्यायचे आणि चाळणीमध्ये चाळून घ्यायचे. आता थोडंसं वरून पाणी टाकून सगळं ह्याच्यातला गर चाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता असा चोथा निघालेला आहे शेंगाचा आणि छान असा गर खाली चाळून घेतलेला आहे. आता हे फेकून द्यायचं आहे चोथा आणि ह्या गर बघू शकता या पद्धतीनं आपल्याला सूप बनवून घ्यायचं याचं. तुम्ही याच्यात मिरे पावडर पण टाकू शकता अर्धा चमचा, त्यामुळे पण एकदम चवदार लागते. किंवा थोडंसं मीठ टाकून लहान मुलांसाठी पण ही सूप छान लागते. मीठ आणि हळद टाकून द्यायचं. आता इथं 1 पळीभर तेल टाकलेलं आहे. याच्यात लसूण, मिरची, कांदा सगळं तळून घ्यायचे.
आता हे साहित्य तळताना माझ्याकडून व्हिडिओ झालेला नाही, तर डिलीट झाला. आता इथं सर्व तळून घेतलं आहे आणि नंतर मी ह्याच्यात सूप टाकलं होतं. आता थोडीशी कोथिंबीर आणि छोटासा खडा एक गुळाचा टाकायचा आहे आणि मीठ थोडंसंच टाकायचं आहे. सुरुवातीला शेंगा शिजताना टाकलं होतं. आता चिमूटभर हळद टाकलेली आहे. आता छान असं उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. तुम्हाला जर कांदा टोमॅटो लसूण आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालते. हळद आणि मीठ टाकून ही सूप पिलं तरी छान लागतं. आता थोडंसं जिरे पावडर आणि धने पावडर टाकलेलं आहे. आता इथे छान असं सूप तयार झालेलं आहे, तर बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.